मित्रांनो, मी दीपक गायकवाड. आई हा एक आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक असतो. आई विना एका मुलाची ही एक भावना आहे आणि मी ती माझ्या कवितेमधून सादर करत आहे. सदर कवितेला SR फिल्म प्रोडक्शन कला अकादमी कोल्हापूर यांच्याकडून अवॉर्ड देखील प्राप्त झालेला आहे. तर तुमच्यासाठी ही कविता मी घेऊन येत आहे. नयन माझे दिपून गेले, आई कुठेतरी दिसशील का? येऊन हृदयाजवळ माझ्या, हृदयात तुझ्या घेशील का? नयन माझे दिपून गेले, आई कुठेतरी दिसशील का? येऊन हृदयाजवळ माझ्या, हृदयात तुझ्या घेशील का? कधी गेलीस मजला सोडून, हे मजला कळालं नाही. किती दुर्दैवी गमी, ते अमृत तुझला मजला मिळालं नाही. कधी गेलीस मजला सोडून, हे मजला कळालं नाही. किती दुर्दैवी गमी, ते तुझं अमृत मजला मिळालं नाही. आई, या कोमजलेल्या फुलाला पुन्हा एकदा पाहशील का? येऊन हृदयाजवळ माझ्या, हृदयात तुझ्या घेशील का? येऊन हृदयाजवळ माझ्या, हृदयात तुझ्या घेशील का? असो सोबत वा नसो, याची पर्वा कुणास आहे? असो सोबत वा नसो कोणी, याची पर्वा कुणास आहे? आई, अजूनही जीवाला या फक्त तुझीच एक आस आहे. आई, अजूनही फक्त जीवाला तुझीच एक आस आहे. आई, सदैव तू पाठीशी माझ्या उभी अशी राहशील का? येऊन हृदयाजवळ माझ्या, हृदयात तुझ्या घेशील का? मला पण वाटतं आज हाक मारावी आई म्हणून, पण तूच नाही जगात या, हाक मारू मी काय म्हणून? मलाही वाटतं आज हाक मारावी आई म्हणून, पण तूच नाही जगात या, हाक मारावी मी काय म्हणून? घेऊन तुझ्या मांडीवरती दोन शब्द तू गाशील का? घेऊन तुझ्या मांडीवरती दोन शब्द तू गाशील का? येऊन हृदयाजवळ माझ्या, हृदयात तुझ्या घेशील का? आई, कमवलं ग बाळ तुझं खूप काही, इतकं कमवलं की काहीच कमी नाही. पण आई कुठे आहे ऐकताच मन होतं ग लाई लाई. आई कुठे आहे ऐकताच शब्द मन होतं ग लाई लाई. पुढच्या जन्मी तूच माझी आई होशील का? येऊन हृदयाजवळ माझ्या, हृदयात तुझ्या घेशील का? येऊन हृदयात जवळ माझ्या, हृदयात तुझ्या घेशील का?